श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजच्या प्रबोधनाचा विषय कुंभरास आहे आणि कुंभरास या संदर्भात आज आपण बघणार आहोत। आता कुंभरास जी आहे म्हणजे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की नुसतं माणसाचा राशीवरनं त्याचं भविष्य ठरत नाही, त्याचं लग्न, त्याच्या कुंडलीमध्ये असलेले ग्रह, त्यांच्या दृष्टी, त्यांच्या युती याच्यावरनं त्याचा स्वभाव ठरत असतो। कायम लक्षात घ्या, नुसतं मी जे सांगतोय हे त्या एका विशिष्ट रास किंवा लग्नाबद्दल मी सांगत असतो, पण ओव्हरऑल जर बघायचं झालं तर आपल्याला सर्व गोष्ट बघावी लागतात। आज आपण बघणार आहोत कुंभरास। पृथ्वीवरून माणसाला जे आकाशाकडे बघितलं, पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर, आकाशाच्या एक रेषेवरती 30 अंश असे 12 भाग जर आपण केलेत तर 11वा भाग म्हणजे कुठला येतो? कुंभ राशी। या राशीमध्ये धनिष्ठा नक्षत्राचा दुसरे चरण आणि शततारकाचे संपूर्ण, त्यानंतर पूर्व भाद्रपद नक्षत्र पहिले 3 चरण येतात। कुंभरास ही शनीची अत्यंत आवडती रास आहे। कुंभ राशीचे लोक हुशार किंवा कुंभ लग्नाची लोक हुशार, विद्वान, बुद्धिमान असे असतात। म्हणून ही रास जी आहे शनीची रास प्रसिद्ध आहे। सर्व बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये चमकणारी रास आहे। कुंभ रास ही पुरुष रास असून ही रास स्थिर आहे, वायुतत्वाची रास आहे। ही रास शीर्षोदयी व वंद्या रास आहे, वंध्यत्व असलेली रास आहे। कुंभ ही जी आहे ही शनीची मूल त्रिकोणी रास आहे। कुंडलीमध्ये त्रिकोण मानला जातो, मूल त्रिकोण तो पार्ट वेगळा आहे, पण तो आम्ही थोडक्यात सांगतो। कुंडलीमध्ये मूल त्रिकोण असतो, तो शनीची मूल त्रिकोण असलेली रास आहे। या राशीत कोणताच ग्रह उच्च आणि नीच रासत नाही, समान असत। सिंह राशीप्रमाणे ही रास सर्वांना समानता प्रदान करणारी रास आहे। कुंभ राशीत धनिष्ठा नक्षत्राची 2 चरण, तुम्हाला मी आता अगोदर सांगितलं। शततारका संपूर्ण नक्षत्र, पूर्व भाद्रपद नक्षत्राचे 3 चरण असे येतात, हे तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे। कुंभ राशीच्या व्यक्ती शोधक, विचारी, बुद्धिमान, निश्चयी, शांत असतात। बुद्धिवादी असून बडबड गोंधळ घालणारी नसतात। या व्यक्ती कधीही परावलंबी नसतात। पराक्रम आणि धाडस यांच्यात थोड्या प्रमाणात कमी असतं। स्वभाव गंभीर असतो, उदार असतो, विद्वान असतात, कल्पक असतात, ज्ञानपिसासू असतात, प्रगल्भ असतात, बुद्धी खूप छान असते, चौकस असतात, चिकित्सक असतात, संशोधक वृत्तीचे असतात, श्रमिक असतात, कष्टाळू असतात, धडपड्या असतात, व्यवहारी असतात, निश्चयी असतात, काटकसरी असतात, दूरदर्शी असतात व थोड्या मुत्सदी असतात। कुंभ राशीच्या व्यक्तींना संतती देखील अल्प असते। शनीच्या 2 राशी आहेत, एक मकर आणि कुंभ, पण कुंभ रास ही शनीची उजवी रास आहे, कारण त्याला जास्त काही भरभरून शनी महाराजांनी दिलेलं आहे।
ही बौद्धिक रास असल्यामुळे अल्प प्रसव रास आहे. कुंभ ही नव्याचा काय नाविन्याचा सोस असलेली रास आहे. ही लोक नवीन कसल्याने कसलं संशोधन गुरफटले दिसून येतात. मकर रास जशी का आपण परवा बघितली ही धडपडी रास आहे, तर कुंभ रास ही निश्चयी रास आहे. कुंभ राशीचे लोक लात मारून तिथे पाणीकडे अशा जिद्दी प्रवृत्तीला असतात असं भृगु ऋषी सांगतात. मधुर भाषण करणारे असतात, सुंदर देहाचे असतात, मित्रांमध्ये प्रिय असतात, तल्लख बुद्धी असते. आता हे दिसायला कसे असतात सांगितलं की उंच असतील, सर्व अवयव मोठ्या आकाराचे असतात, शरीर मजबूत असतं, चेहरा अंडाकृती गोल असतो, वर्ण काळा किंवा सावळा असतो, मान लांब कित्येकदा पुढे आलेली, केश विपुल असतात, रेशमासारखे, सुंदर पिंगट छटेचे कपाळ, रुंद असे रुळणारे केस असतात. कधी कधी या राशीने टक्कल सुद्धा पुरुषांना दिसून येतं. डोळे पाणीदार असतात, काळे असतात, परत गाल रुंद असतो, चेहरा देखणा असतो, नाक सरळ असतं, हनुवटी मोठी असते, दात कधी कधी वाकडे असतात, जवळजवळ एकावर एक चढलेले असतात, वरचा ओठ आत गेलेला असतो, हाताची बोटं लांब असतात, चेहरा लहान मुलासारखा दिसतो, वयापेक्षा लहान भासतात ते, पायावर पाय ठेवून बसण्याची त्यांना सवय असते, त्यांच्या पोटरीत तीळ किंवा मस असतोच. शुक्राच्या राशी खालोखाल सुंदर अशी रास म्हणजे कुठली? कुंभ रास. हे शरीर सर्वसाधारण निरोगी असतात, पण लवकर केस पिकतात त्यांचे. ही लोक तुम्हाला सांगितलं सर्व कल्पतरू असतात, धूर्त असतात, कठोर पण असतात आणि आळशी सुद्धा असतात. एक गोष्ट सांगायला विसरलो, आळशी सुद्धा असतात. झोपा काढायला त्यांना आवडतं, पण झोपा कधी काढतात? दिवसा झोपा काढली, रात्री काम जास्त करतात. आनंदी असतात, भित्रे असतात, ठाशीव मताचे असतात, त्यांचं मत एकदम ठरलेलं असतं, लहरी असतात. शनीच्या स्थितीवरती पुष्कळसा स्वभाव अवलंबून असतो त्यांचा. नव्या आणि जुन्या तोलनिक गोष्टींचा समन्वय ते साधतात. म्हणजे नव्याला पकडून ठेवणं, जुन्या सोडून देणं, किंवा जुन्या पकडून ठेवणं, नव्याला सोडून देणं असं होत नाही. ही लोक दोघांचाही तोलनिक समन्वय साधतात. त्यांची बुद्धिमत्ता कोणत्याही विषयात सखोल अभ्यास करणारी असते. वक्तृत्वात बाजी मारतात तर कधी कधी घुमे होऊन जातात, शांत बसतात. अडखळत बोलणे हा कधी कधी आजच्या लग्नामध्ये दोष आढळून येतो. लेखणी ओघवती असते. कोणत्याही सभेत बोलायला सांगितलं अचानक तर वेळ मारून येतील एवढं ते छान बोलतील, एवढं त्यांनी ज्ञान गोळा केलेलं असतं. विषय कुठलाही असो, कुठल्याही विषयावर त्यांना बोलायचं ते बोलायला तयार होतात. वेदांत असो की आधुनिक इलेक्ट्रॉनिकचा असो, त्यांना काही कठीण नसते. हे लोक कोणत्याही क्षेत्रात जाऊन आपला ठसा उमटवल्याशिवाय राहत नाहीत. लहानपण त्यांचं कष्टात असतं. साधारणपणे 30 नंतर आयुष्याला स्थैर्य लागते. ध्यान, जप, व्रत, पूजा अर्चा, योगाभ्यास, वेदांत चर्चा यांना आकर्षण असते. समाज उपयोगी कार्य त्यांच्याकडून घडते. जगाला दिशा दाखवणारे तत्वज्ञान ते सांगतात. बहुजन समाजाचे जीवन आपल्या लेखणीतून उतरवण्याची क्षमता त्यांच्या लेखणीत असते. विनोदी स्वभावामुळे मित्र खूप असतात. कोणताही विषय शास्त्र शुद्ध व सोप्या भाषेत मांडणं त्यांना सहज जमतं. आपलं आयुष्य काटकसरी घालवतात, गुप्तपणे दान धर्म करतात. पण गृहस्थ जीवनात ही लोक अपयशी असतात. वैवाह वैचित्र्य आढळतं. एक तर जात वेगळी असेल किंवा धर्म वेगळा असेल किंवा वयामध्ये
अंतर असेल, असं वैवाह वैचित्र्य आढळतं. किंवा मुलगा सुंदर असेल, मुलगी सावळी असेल, किंवा मुलगी सुंदर असेल तर मुलगा सावळा असेल, असं वैवाह वैचित्र्य त्यात आढळून येतं. ह्या लोकांना कोणत्या प्रकारचे आजार होऊ शकतात? हॅलो, ह्या लोकांना कुठल्या प्रकारचे आजार होऊ शकतात? तर हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो, वातविकाराचा त्रास होतो, चामडीचा म्हणजे स्किन डिसीज होतात, पाय दुखणे सुरू होतं, सांधे धरणं, अंग दुखणं, डोळे लवकर येणं किंवा चष्मा लागणे, या गोष्टी त्यांना लवकर त्यांच्या जीवनामध्ये घडतात. आता ह्या राशींच्या बद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलंच आहे आता, बरोबर. तर ही रास जी आहे, स्वभाव कसा आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेलं आहे, अभ्यासात ते कसे असतात ते सांगितलेलं आहे. जेव्हा चंद्र धनिष्ठा नक्षत्राच्या अर्ध्या भागातून पूर्णशत भिषा नक्षत्रातून आणि पूर्व भाद्रपदाच्या 2/3 भागातून जातो, त्यावेळी हे लोक जन्माला आलेली असतात. खूप दृढ आत्मविश्वास आणि बुद्धिमान हे त्यांचं खास वैशिष्ट्य. उत्स्फूर्तता, स्वातंत्र्याचे प्रतीक आणि बंडखोर वृत्तीचे असतात. त्यांना कोणाच्या अंडर काम करणं आणि करून घेणं जमतच नाही. विलक्षण प्रतिभा असते. लोकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने ते विचार करतात, समाजापेक्षा वेगळा विचार ते करतात, म्हणून त्यांच्या सर्जनशीलता आढळून येते. आणि ही लोक तेवढेच भावनिक सुद्धा असतात, मायाळू असतात, आणि त्यांना प्रेमाची गरज खूप असते. 12 राशींची जर आपण तुलना केली, त्या 12 राशींच्या तुलनेत कुंभ राशीचे लोक सर्वात दयाळू असतात. हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात. माणुसकी काय आहे, जर हे शिकायचं असेल तर आपल्याला कुंभ राशीच्या व्यक्तींकडून शिकणं गरजेचं आहे. गरजूंची सेवा करण्यात त्यांना आनंद मिळतो. काही ना काही शिकत राहणं हे त्यांना खूप आवडतं. ते स्वस्त बसत नाही. कुठलीही गोष्ट त्यांना सांगायचं, सखोल अभ्यास करायचा, डीप मध्ये जातात. समय सूचक अशी ती रास आहे. करिअरमध्ये कोणत्याही अडचणी ते सोडवतात, सहज सोडतात. त्यांच्यासाठी जर आपण विचार केला कुठल्या कुठल्या गोष्टीत ते पुढे जाऊ शकतात, तर केमिकल लाईन, डॉक्टर, एक्सपोर्ट इम्पोर्ट, वस्त्रे, लोकर, रेशीम, सिल्क, विजेची उपकरणे, वायुतत्व चालणाऱ्या गोष्टी, जहाज, होड्या, मोटर, वकिली, बरं, धातूशी संबंधित असलेले व्यवसाय, शिक्षकी पेशा, घाऊक व्यापार, बरं, या त्यांच्या गोष्टीत पुष्कळ वेळा येतात. पण या गोष्टीच नाही, पण ते कुठेही हात घालतील ना तिथे सक्सेस मिळणारच. कारण त्यांना सवयच अशी की त्या गोष्टीचा डीपमध्ये अभ्यास करूनच ते पुढे जातात. जर कुंभ राशीच्या व्यक्तीची पत्रिकेमध्ये बुध जास्त सक्रिय असेल तर ते कौशल्याने व्यापार करतात. गुरुचे बळ कुंभ राशीला पैसा देतो. मंगळ मोठ्या पदावर नेण्यास काम प्रवृत्त करतो आणि त्याला शिक्षणामध्ये त्रास होत नाही. कुंभ राशीच्या वैवाहिक जीवनाचा आपण विचार केला तर यांना पैसा, प्रॉपर्टीज या गोष्टी रोजच्या गरजांसाठी कधीच धावावं लागत नाही. त्यांना धावावं कशासाठी लागतं? पैसा कमवण्यासाठी नाही, प्रॉपर्टीसाठी नाही. त्यांना धावावं लागतं रिलेशन जपण्यासाठी. ते कारण ते प्रपंचात जास्त लक्ष देत नाहीत.
आणि वैवाहिक जीवनात मानसिक त्रास होतो. थोडे वैवाहिक जीवनामध्ये ते अरसिक म्हणले तरी काही हरकत नाहीत. आता हे ना कोणाकोणाशी जमतं तर मिथुन, तूळ आणि मीन राशीच्या व्यक्तीबरोबर जमतं, कारण हे जोखीम घ्यायला तयार असतात. यांचं आरोग्य काय असतं की वायू तत्वाची रास असल्यामुळे वायू विकार जास्त होण्याचा त्रास असतो. वाचा त्रास, नसा गोठून जाणे, रक्तप्रवाह खंडित होणे, तुम्हाला आता मी सांगितलंच, पोटात दुखणे, हृदयविकार, वातविकार, तुम्हाला सांगितलं, स्किन डिसीज. त्यांनी खरं म्हणजे तिशीनंतर स्वतःच्या आरोग्याची काळजी ही घेतली पाहिजे. त्यांनी काळजी त्यास खूप मोठ्या प्रमाणात घेतली पाहिजे. थोडे निष्काळजी पण असतात. आता कुंभ राशी चिन्ह जर बघितलं तर एक मटका आहे, एक कुंभ घेतलेली स्त्री आहे, वायूचं चिन्ह आहे. म्हणजे कुंभ वायू चिन्ह आहे, परंतु कुंभ राशीची स्त्री तिच्या हातात. आता ही कुंभ राशी स्त्री जर कशी असेल, कुंभ राशी स्त्री या हलक्या मनाच्या नसतात किंवा स्वप्नाळू पण नसतात. आंतरिक शक्ती सामर्थ्याने भरलेल्या त्या वादळ असतात. त्या खूप स्वतंत्र, स्मार्ट, सर्वात जास्त कार्य करणाऱ्या, स्वतःला केंद्रस्थानी मानणाऱ्या अशा स्त्रिया असतात. त्यांचं व्यक्तिमत्वच तशा पद्धतीचं असतं की ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या केल्याशिवाय त्या शांत बसत नाहीत. हे त्यांचं ठरलेलं आहे की मला ही गोष्ट करायची तर मी करणारच, आणि त्यासाठी त्या प्रयत्न कायम करत असतात. त्यांना सामर्थ्य, प्रेरणा देण्याची खूप आवड असते. ते प्रेरणा देतात. प्रेरणा देणं खूप त्यांना आवडतं. त्यानंतर ह्या स्त्रिया अतिशय प्रेमळ असतात. ते छानपैकी भविष्याची योजना बनवतील. गरज असेल तेव्हा आपल्या जोडीदाराच्या मदतीला उभ्या राहतील. प्रत्येक वेळी त्याची बाजू उचलून धरतील. त्या खूप सांभाळून घेणाऱ्या व्यक्तिमत्व असतात. त्या अलिप्त दिसतील कधी कधी. त्या आपल्या भावना सहजपणे कधी कधी मान्य करत नाहीत किंवा व्यक्त करत नाहीत. त्यांना प्रत्येक गोष्ट ही चांगल्या पद्धतीने करण्याची आवड असते. आणि ते कसं असतं, त्या मागे वळून बघत नाहीत. घडल्या गोष्टी गेल्या घडून, याप्रमाणे या स्त्रिया असतात. पुरुष सुद्धा त्याचप्रमाणे असतात. म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचं जर आपण कुंभ राशीचं हे केलं, विवेचन केलं, तर दोघांचं सेम येतं. मागे वळून बघणं त्यांना आवडत नाहीत. जे घडून गेलं ते घडून गेलं, ठीक आहे, आता पुढे जायचंय, मोठं व्हायचं, काहीतरी करायचं, हे त्यांची ही असते. आणि त्यांना आपल्या अपत्यांप्रती एक अनाहूत भीती असते. आणि त्यांना एक असं काळजी कायम वाटत असते, पण ते व्यक्त करत नाही आपल्या अपत्याप्रती आपली काळजी. आणि दुसरी गोष्ट, ते थोडे हट्टी पण असतात. हट्टी असे असतात की नाही, मी जे सांगतोय, मी काय करतो ते झालंच पाहिजे, मी म्हणतोय तेच खरं,
ही प्रवृत्ती त्यांच्यामध्ये पुष्कळ दिसून येते. त्यांचे विचार हे ठरलेले असतात. त्यांनी एखादी गोष्ट ठरवली की ती फायनल करणं हा त्यांचा फक्त उद्देश असतो. ते इतरांचा सल्ला घेतात, फक्त सांगण्यासाठी घेतात, पण त्यांना जे करायचं आहे त्या गोष्टी ते पूर्णपणे करतात. पण अविचारिक गोष्टी कुठल्याच ते करत नाहीत. विचारा करूनच ते पुढे पाऊल टाकतात आणि ज्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतात त्यावरती ते पूर्ण डोळे बंद करून विश्वास ठेवतात. म्हणजे एक अर्थाने बघितलं तर ती रास स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वतःच्या करिअरसाठी आणि इतरांना सांभाळून घेणारी, मदत करणारी, प्रेमळ, दयाळू अशी रास आहे. अशी दयाळू रास आहे. आणि अशी राशीचे लोक तुमच्या आजूबाजूला दिसले तर तुम्हाला लक्षात येईल की ही लोक कशी असतात. ही रास किंवा लग्न असतात. या लग्नावर जन्माला आलेली महान व्यक्ती कोण कोण होते? श्रीरामकृष्ण परमहंस, अब्राहम लिंकन, अमेरिकेचे प्रेसिडेंट, कार्ल मार्क्स ज्यांनी मार्क्सवाद दिला, रशिया, चायना त्यांच्या ग्रंथावरती चालतोय, चार्ल्स डिकन्स अतिशय इंग्लिश लिटरेचर मधला लेखक मोठा, पु ल देशपांडे माहितीच आहे तुम्हाला, बालकवी ठोंबरे हे कवी पण तुम्हाला माहितीच आहेत, विवा शिरवाडकर, कुसुमाग्रज हे तुम्हाला माहिती आहेत, जयशंकर प्रसाद, गोनी नवाथे, विलियम्स लिली, व्यंकटरमण क्रिकेटपटू, कुंदनलाल सहगल गायक आणि नट, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, अमिताभ बच्चन, थॉमस जेफरसन, कॅथेराइन दी ग्रेट, मोलियर, सम्राट औरंगजेब, मायकेल जेलो, जुबिला मेहता, वैजयंतीमाला, अशोक कुमार, घना श्यामदास बिर्ला, राफेस मफतलाल, नरहर क्षीरसागर, चांग के शेख, विदा ऋषी, जोसेफ स्टॅलिन रशियाचं प्रेसिडेंट, अलेक्झांडर ग्रॅम बेल ज्यांनी ग्रॅम बेलची हे लावली, लिपीचा शोध लावला, शरदचंद्र चटर्जी लेखक, शिवाजी गणेशन हिरो कर्नाटकचे, केशवराव दाते नाटककार, विजय भट, टोपीवाले देसाई, करोडपती मार्गन, श्रीधर वै केतकर, कॅप्टन मॅगझिन, वासुदेव शास्त्री अभ्यंकर, अण्णासाहेब किर्लोस्कर, वॉरन हर्डीज, मंगेश पाडगावकर, गोंदवलेकर महाराज, ही लोक थोडी महान महान लोक या लग्नामध्ये जन्माला आलेली आहेत. तर तुम्हाला अंदाज आला असेल की कुंभ राशी म्हणजे कशा पद्धतीची रास आहे. तर त्या राशीच्या लोकांबरोबर तुम्ही कशा पद्धतीने व्यवहार करा हे तुमच्या लक्षात आलेलं असेल.